कालचा एक गमतीदार किस्सा तुम्हाला सांगते. आम्ही बाहेर निघालो होतो, कारमध्ये होतो आणि सिग्नलवर थांबलो होतो. तेव्हा समोरनं एक बाई आली आणि तिच्या हातात लिंबू मिरच्या होत्या विकायला. ओमने म्हणजे माझ्या मुलाने लगेच प्रश्न विचारला, की "आई, हे लिंबू मिरची का लावतात गं?" तर आज या मागचे 2 कारणं मी तुम्हाला सांगणार. एक गोष्ट सायंटिफिक आहे आणि एक गोष्ट मायथॉलॉजिकल. सुरू करूया मायथॉलॉजीपासून. जुन्या काळी लिंबू मिरची हे घराच्या बाहेर किंवा दारावर लटकवायचे. त्याचं कारण काय तर लक्ष्मी आणि अलक्ष्मी हा कॉन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. अशी मान्यता आहे की लक्ष्मीला गोड पदार्थ खूप आवडतात आणि अलक्ष्मीला तिखट आणि आंबट पदार्थ खूप आवडतात. आणि म्हणूनच दारावरती लिंबू मिरची लटकवून अलक्ष्मीला तिथल्या तिथेच खुश करून ती बाहेर चालली जाणार, घरात येणार नाही. कारण तिला जे हवंय ते तिला दारातच मिळालं. म्हणून लिंबू मिरची दाराच्या बाहेर लटकवल्या जायचं. आता दुसऱ्या भागात बघूया ह्याच्या मागचं सायंटिफिक रिझन काय आहे? लिंबात सायट्रिक ॲसिड असतं आणि मिरचीमध्ये कॅप्साइसिन नावाचं एक द्रव्य असतं. हे दोन्हीही द्रव्य केमिकल्स इतके स्ट्रॉंग सुगंधाचे असतात की ह्याच्यामुळे इन्सेक्ट्स, डास किंवा माश्या किंवा बाकी सगळे इन्सेक्ट्स रिपेल होतात. की जुन्या काळी प्रवास करताना जंगलातनं किंवा शेतातनं वगैरे जावं लागायचं म्हणून बैलगाडीला किंवा घोडागाडीला लिंबू मिरची टांगल्या जायची की जेणेकरून हे सगळे इन्सेक्ट्स जवळ येणार नाही आपल्या. जेव्हा तहान लागते किंवा डिहायड्रेटेड फील होतं, थकवा जाणवतो, तेव्हा आपण लिंबू, मीठ, साखर पाणी घेतो. याने आपल्याला लगेच एनर्जी मिळते आणि तरतरी येते. तर लिंबू ह्याच्याकरता वापरलं जायचं. आणि मिरचीचं काय? एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जुन्या काळी जंगलातनं प्रवास व्हायचा आणि साप चावायची भीती असायची. तर असं म्हणतात, की जर आपल्याला साप चावला आणि आपण मिरची खाल्ली आणि ती आपल्याला तिखट लागली, म्हणजे तो साप विषारी नाही आणि जर तिखट लागली नाही, तर तो साप विषारी. ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का? तुमच्या मुलांना असे काही प्रश्न पडले आहेत का? थिंक अबाउट इट. कमेंट्समध्ये ते सांगा. आपण त्याची नक्की उत्तरं देऊयात.